विकी भाऊ हा कच्चा नाही कसा आहे ते सांगतो. विकी भाऊ कसे असा गुरु रावी केला. गुलाबाबा गेले का? गुलाबाबा गेले हा पण त्यांनी शिष्य घडवलाय कसा? असा गुरु रावी केला. गुरु केलाय कसा बघा. बघा उद्धार माझा झाला रे झाला. बघा उद्धार माझा झाला रे झाला. आणि असा तसा नाही. इकडे बघा असा तसा नाही बरं. अरे हाय मी पक्क्या गुरुच्या प्रेमासाठी धन्यवाद. विकी भाऊ 2 मिनिटं उभा राहा फक्त 2च मिनिटं. बघा उद्धार माझा झाला रे झाला. बघा उद्धार माझा झाला रे झाला. दिसायला दादा साधे आताच मी बघितलं वातावरण टाईट कसं गुरु केलाय कसा? हा वल्ला खाता एका माणूसने का भेटला या जे म्हणत नाही त्यांना सरांनी हाणलं होतं का? नाही ना. सगळ्यांनी म्हणा टाळ्या वाजवून सगळ्यांनी. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू. विकी भाऊ छावून गेला. आवा आशीर्वादानं त्यांच्या संगत आकाश छावून गेला. आता तुम्ही सगळ्यांनी म्हणायचंय बघा उद्धार माझा झाला रे झाला. हाय मी पक्क्या गुरु. बाकीचा कुठं गेला? सगळ्यांनी म्हणा पक्क्या गुरुचा चेला. बरं बघा उद्धार माझा झाला रे झाला. हाय मी पक्क्या गुरु. हाय मी पक्क्या गुरु. हाय मी पक्क्या गुरु. बंगाल फिरून आला ना भगव्या कपडे आला इकडं
खरं का उग ऐकलंय ना? हा मग तुम्हाला सगळ्यांना म्हणायला लावणार आहे बरं. खरं शिवाचे आहे, खरं शिवाचे आहे. म्हणा की आता खरं शिवाचे आहे, खरं शिवाचे आहे. नाही कोणाशी जमले, नाही कोणाशी जमले, नाही कोणाशी जमले. नात भक्ती लाई, नात भक्ती लाई आणि नाथांपाशी नाही चालत तंत्र, नाही चालत तंत्र, नाही चालत तंत्र. मुताबाई गावली त्याला रे ना. परत एकदा आदेश म्हणायचा सगळ्याला आदेश. हा बोला निरंजन. तुम्ही दाबा फक्त महिला मंडळाचा आवाज ऐकू द्यावा, फक्त महिला मंदिरला जरा आई भवानी वाणी आवाज येऊ द्या सगळ्यांचे. इकडे महिला मंडळ दोन्ही हात वर करून परत एकदा बोला निरंजन. आता आमचं ऐका बोला निरंजन. आता संघ म्हणा बोला निरंजन. अलक निरंजनाची आरती, अलक निरंजनाची आरती. त्यांच्या दत्त महाराजांना नवनाथांना जर आपण हाक मारली तर बाबा धावून आल्याशिवाय राहत नाही म्हणून सांगायचंय. घेता नाथांचं हे नाव घेता अग्निपुत्र जालिंद्रनाथ त्यांचा जन्म आगित झाला म्हणून त्यांचाही जयघोष झाला पाहिजे. अग्निपुत्र जालिंद्रनाथ महाराज की अग्नि बंबा, अग्नि बंबा. जलमले जालिंद्रनाथ, जलमले जालिंद्रनाथ, जलमले जालिंद्रनाथ. हत्तीच्या गालात, या हत्तीच्या गालात पलटले ते काळपुरात, पलटले ते काळपुरात, पलटले ते काळपुरात. खरं का नाही? हा गाणं म्हणा. इथं कळतंय गाणं, इथं गाणं कळतंय. कार्यक्रम आवडतोय एकदा विक्की भाऊ.
नक्की ऐकले ना? पंढरी शेठ फडके. पण आपण वेगळं गाऊ. ते कसं? अहो सांगून टाकलं बडे बाबाला, बडे बाबाला जे होत माझ्या मनात. अहो सांगून टाकलं बडे बाबाला जे होत माझ्या मनात. काय झालं धन्य मी जीवनात जवाले सावरगावात. झालं धन्य मी जीवनात जवाले सावरगावात. अहो भक्ती माझी हाय लय साधी, भक्ती माझी हाय लय साधी. मला बघायला भेटली बाबाची गादी, मी दर्शना गेले साऱ्यांच्या आधी, मी दर्शना गेले साऱ्यांच्या आधी. अहो मनाला भावली त्यांची समाधी, अहो जो जो आला तिथं येऊन गेला. विकी भाऊ बडे बाबाच्या दरबारात. अहो जो जो आला तिथं येऊन गेला. आज तो आहे सुखात. आकाश भाऊ तिथं आकाश आला सोबतीला जय गेला. आज तो पण आहे सुखात. झालं धन्य या जीवनात जवाले सावरगावात. म्हणजे बीड जिल्ह्यातलं असणारं सावरगाव. पण अजय भाऊ तुम्ही ज्या मातीत आता उभे आहात ते गाव सुद्धा वस्ती सावरगावच आहे. हे सगळ्यात महत्वाचं. मग एकदा स्वतःसाठी तरी टाळ्या वाजवायला पाहिजे की खरोखर आपण भाग्यवान आहात की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावनभूमीत आपण जन्माला आलो. हे आपलं तुमचं आमचं सर्वांचं भाग्य आहे. म्हणून काय माझ्या मुखात नेहमी असतंय नाव, माझ्या मुखात नेहमी असतंय नाव. मी बाबांचं पाहिलं सावरगाव. सावरगाव पाहिलं आता काय. अहो सारखंच मन घेत या धाव, आता सारखंच मन घेत या धाव. आणि बडे बाबाला पाहत राहावं. लई ताकद आहे मच्छिंद्रनाथ, लई ताकद आहे मच्छिंद्रनाथ. बडे बाबांच्या नावात
अवल ताकद आहे मच्छिंद्रनाथ बरे बाबांच्या नावात झालं धन्याची जीवनात सवाले सावरगावात. धन्याची जीवनात सवाले सावरगावात. एकदा सर्वांच्या टाळ्या सर्वांच्या टाळ्या शेवटपर्यंत झालं धन्य जीवनात जवाले सावरगावात.